तसं राजकारण जर पाहिलं तर तत्वज्ञानाचं असतं, विचाराचं असतं. काँग्रेसचा विचार सर्वसमावेशक आहे, राज्यघटनेशी निगडीत आहे, समानतेचा विचार आहे, सर्वधर्म समभावाचा विचार आहे. काँग्रेसची एक गोष्ट असते की थोडं स्वातंत्र्य बोलण्याचं असल्यामुळं कधी कधी वाटतं गटबाजी ज्यादा आहे. गटबाजी तर कोणत्या पक्षामध्ये शेवटी मनाचा विषय असतो, हा मनाचा खेळ असतो. त्यामुळे गटबाजी हे तर सगळ्या यांच्यामध्ये चाललेलीच असते. तरी आम्ही एकत्र पद्धतीनं खूप चांगलं काम हे करत आलेलो आहे, करतो आहोत. असं असताना आता ही मंडळी जावी हे दुर्दैवच आहे. आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातलं जे जनमानस आहे ते आज महायुतीच्या बाजूनं बिलकुल नाही. एवढंच नाही तर केंद्र सरकारच्या बाबतीत सुद्धा प्रचंड नाराजी ही जनतेमध्ये आहे. अशा वेळेस लोक जातात. बरं, ही लोकांमध्ये वावरणारी आहेत, असं काही नाही की यांना जनमानस कळत नाही. अशा वेळेस काहीतरी भीती तरी असली पाहिजे किंवा वेगळा स्वार्थ तरी असला पाहिजे. त्यापोटी ते गेलेले मला दिसत आहेत. ठीक आहे, आता हे गेले. कोणता आपण जर पाहिलं तर 80 साली पुन्हा इंदिराजी येताना काय परिस्थिती होती, आपण 99 साली सुद्धा जेव्हा काँग्रेसची फूट झाली त्यावेळेस काय परिस्थिती होती, 19 साली आमचा विरोधी पक्ष नेताच जाऊन बसला होता तिकडं आणि मला अध्यक्ष केलं होतं. म्हणजे आम्ही 42 वरून 31 पर्यंत खाली आलो होतो, तरी आम्ही पुन्हा 44 वर गेलो, नंतर 45 वर गेलो. असं आहे की कुणी जाण्यानं एकदम पक्ष संपत नसतो आणि पक्ष नसतो, विचारधारा असते. आता खरं ते मिलिंद देवरांचं जाणं असेल हे तरी काही योग्य आहे का? बाबा सिद्दीकींना काय कमी केलं होतं ते? यांचे स्वार्थ तुम्ही तपासले पाहिजे का, काय स्वार्थ आहे? असं आहे की राजकारणामध्ये सगळंच काय एकदम विचारधारेनं चालणारे मिळतात असं नाही. काही लोक असे असतात की स्वार्थापोटी राजकारण करत असतात. अशी लोक जातात, परंतु त्यामुळे पक्ष संपत नाही, विचारधारा घ्या. काँग्रेसनं ईडीचा वापर केला आणि आता भारतीय जनता पक्ष करतो असं ज्यावेळेस आपण म्हणतो, त्यावेळेस 4 पासून 14 सालापर्यंत काँग्रेसनं किती ईडीचा वापर केला तर तुम्हाला लक्षात येईल की काँग्रेसनं ईडीचा वापर करत असताना 5 लोकांवर, काँग्रेसच्याच नेत्यांवर ईडीचा वापर केलेला आहे आणि 3 भारतीय जनता पक्षाचा केलेला आहे. उलट आता जो वापर आहे त्यामध्ये 121 लोकांवर त्यांनी ईडीचा वापर केला. त्यातले भाजपचे कोण आहे? भारतीय जनता पक्ष त्याच्यामध्ये नाहीच आहे. 115 लोक जे आहे ते राजकीय निर्णया विरोधी पक्ष म्हणून जे काम करतात केंद्र सरकारच्या ते. याचा अर्थ वापर ईडी ह्या संस्था आहेच व्यवस्थेकरता, परंतु त्यांचा वापर राजकारणाकरता जे करण्याची पद्धत आहे ती भारतीय जनता पक्षाने आणलेली आहे. याची आकडेवारीचा मुद्दाम आपण अभ्यास करा, सांगा आणि लोकांना सांगा की हे राजकारणाकरता ईडीचा वापर करतायत. ही वस्तुस्थिती आहे, असं काही नाही. काँग्रेसनं केला होता, आता हे केलं तर काँग्रेसच्या लोकांवर केला होता. 5 लोकांवर काँग्रेसचा, 3च फक्त भारतीय जनता पक्षाचे. यांचे 121 मध्ये 115 विरोधी पक्षाच्या याच्यावर केलंय, प्रामुख्याने काँग्रेसच्या लोकांना केलंय. जवळजवळ 54 लोक काँग्रेसचे की ज्यांच्या त्यांनी ईडीचा वापर केलाय. याला राजकारण म्हणतात. नाही, राजकारण तर होत राहील या पद्धतीनं काही गोष्टी करतात. त्यापेक्षाही एक मोठा धोका मला वाटतो की आपला देश कुठे चाललेला आहे. आपल्या देशाची राज्यघटना तिची पायमल्ली होते आहे. स्वायत्त संस्थांचा, त्याच्या सगळ्या एजन्सी त्यांचा गैरवापर चाललेला आहे. लोकशाही राहील का नाही अशी भीती निर्माण झालेली आहे. आज जेव्हा ह्या सिस्टीम्स आपण केलेल्या आहे, निर्माण केलेल्या आपल्या राज्यघटनेनं, त्या मोडून टाकू आपण तर त्या दुरुस्त कधी करणार आपण? आणि त्या जर दुरुस्त करू शकलो नाही तर या देशाचं होणार काय असं वाटणारी आजची परिस्थिती आहे. हे व्यक्तिगत आमच्या राजकारणाचं नाही. आज आम्ही आहोत, उद्या नसणार आहे. कोणाचं वर्ष वय वाढवता येत नाही. पण ज्या आमच्या पुढच्या पिढ्या येणार आहेत, ज्या भारताचे नागरिक होणार आहे, त्यांचं काय होणार आहे? त्यांना ही लोकशाही राहणार आहे का? मताचा अधिकार राहणार आहे का? बोलण्याचं स्वातंत्र्य राहणार आहे का? काहीच राहणार नसेल तर आजच अस्वस्थता असली पाहिजे मनामध्ये. आज आपण अस्वस्थ असलं पाहिजे, नागरिकांनी अस्वस्थ असलं पाहिजे. आज अस्वस्थ नाही झाले तर नंतर अस्वस्थ होणारच. असं ज्या वेळेस घडतं, मी पुन्हा 80चं उदाहरण देतोय, पुन्हा मी 99चं उदाहरण देतोय, पुन्हा 19 सालचं उदाहरण देतो. घडतं त्यावेळेस लोक निघून जातात, त्यावेळेस नव्या नेतृत्वाला तिथे संधी मिळते आणि ती संधी असते की नवी पालवी फुटावा झाडाला, तशी ती नवी असती, ताकदीची असते. नव्या लोकांना संधी मिळणं हे सुद्धा जे थांबलेलं असतं, मराठी भाषेत तुंबलेलं असतं, ते मोकळं होतं. एक वातावरण निर्माण झालं राम मंदिराच्या निमित्तानं. आमचे सगळे सहभागी झालो. एक श्रद्धास्थान आहे, त्याबद्दल वाद नाही, पण तो राम मंदिर हा विषय आता संपलेला आहे. आता असं आहे की एक दिवस आपण दीपावली करतो, रोज काही दीपावली करता येत नाही, दुसऱ्या दिवशी कामावरच जावं लागतं.
आम्ही शेतकरी असेल तर शेतीचं पाहावं लागतं, कामगार असेल तर कामावर जावं लागतं. आता राम मंदिराच्या निमित्तानं आपली दीपावली झाली, दुसरा दिवस आपला कामाचा आहे. काय करणार बेरोजगारीचं, काय करणार महागाईचं, हे प्रश्न विचारण्याचा दिवस आता आलेला आहे आणि तो प्रश्न जनता विचारल्याशिवाय राहणार नाही. शेवटी रामाचं नाव आहे, अंतर्मन चांगलं होतं, पण पोटाचा प्रश्न शिल्लक ठेवून चालणार नाही. पोट शेवटी रोजचं खाण्याकरता पाहिजेच. ते रामाचं नाव घेऊन ते मिळत नसतं, शेवटी ते कमवावं लागत असतं आणि सरकारनं त्याकरता योजना कराव्या लागत असतात. सरकार दुर्दैवानं शेतकऱ्याच्या बाबतीत, कामगारांच्या बाबतीत आणि जनतेच्या बाबतीत पूर्णपणे ते उदासीन आहेत. ते त्यांना असं वाटतं की धर्माचं नाव, देवाचं नाव घेतलं का सगळं जमेल, तर ते आता जमणार नाही. खरं म्हणजे अशोकरावजींनी चूकच केलेली आहे असं माझं मत आहे. कोणत्या कारणानं केली हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे, तो मी त्यांना विचारू शकत नाही. परंतु ते सुद्धा खरं सांगतो, त्यांना सुद्धा प्रचंड खंत मनामध्ये असणार आहे. केवळ कोणत्या तरी दबावातून त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि तो जनतेला मान्य होणार नाही, ही वस्तुस्थिती आहे.